हॅलो. आता आज आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. तर आपल्याला असं बघायला मिळते की मीरा सगळ्यांच्या गर्दीतून तिथून निघून एकटी एका ठिकाणी जाऊन उभी राहते आणि बोलते की अंबिकाताई कुठे आहेस तू? आज तू खरंच असायला हवी होती. अंबिकाताई, ज्या मायाने तुझा खून केला आहे मी तिला कशी ती माझी बहीण मानू? माझी राधाताई तुला खरंच सांगते असं नाही करणार ग ती. मला काय करू सुचतच नाही आणि सगळ्या गोष्टींवर असं दिसतंय की ही मायाच माझी बहीण आहे. काय करू मी? मला समजत नाही. ती आता जाते, तिला थांबवू का मी? काय करू? इकडे माया नाटक करत असते, रडत असते आणि सगळ्यांचा निरोप घेत असते. सगळ्यांना सांगत असते की तुम्ही मला इथे कसं सांभाळलं म्हणून. दादासाहेबांचे पाय पडते आणि त्यांना बोलते की एका अनाथ मुलीला तुम्ही जागा दिली, थँक्यू म्हणून मी तुमचं प्रेमाची किंमत करणार नाही. परत अनन्या येते. अनन्या बोलते की आई, दादा बहिणी येत आहेत. तेव्हा माया बोलते की हो, त्यांना तर मी भेटेलच आणि नाही भेटले तर जाते मी. तेवढ्यात अथर्व एकटाच खाली येतो. तेव्हा मंजिरी मनात बोलते की ही मीरा का नाही आली अजून. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, सगळ्यांनी मायाला थांबवलं जाऊ नकोस म्हणून, पण ती ऐकत नाही. तू एकदा प्रयत्न करून बघ. मंजिरी मायाजवळ जाते, तिला मिठी मारते आणि तिला कानात गुपचूप सांगते की माया, नाटक थांबवू नकोस. मीरा अजून आलेली नाही आहे. ती येईपर्यंत आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. तेव्हा मंजिरी मायाला बोलत असते की माया, तुझं हे घर सोडून जाणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. अगं मीरा तुझी सख्खी लहान बहीण आहे. मागचं जे काही झालं असेल ते विसरा तुम्ही आणि आता पुन्हा नव्याने सुरुवात करा. तेव्हा माया बोलते, मॅडम, मीरा जर माझ्या जाण्याने सुखी होणार असेल तर मला माझ्या लहान बहिणीच्या सुखासाठी जावंच लागेल आणि मुळात तिने आमचं हे नातं ॲक्सेप्ट केलेलंच नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की माया, तसं नाही आहे. मीराला ॲक्सेप्ट करायला टाईम लागेल आणि आय एम शुअर की ती एकदा ॲक्सेप्ट करेल एक दिवस. तेव्हा माया रडत रडत अथर्वकडे जाते आणि बोलते की अथर्व, वेदाच्या सुखासाठी आपण लग्न करायचं ठरवलं होतं, पण नियतीला हेच मान्य होतं, आपलं लग्न झालं नाही. त्यामुळे मी खूप तुटले, हातून खचून गेले होते. तेव्हा माया अथर्वला बोलते, आता माझी इतकीच इच्छा आहे की मीरा आणि तुझा संसार सुखाचा होऊ दे आणि मीरा जर खरंच माझी बहीण असेल तर तिची काळजी घे. तेव्हा मंजिरी बोलत असते की मीरा अजून का नाही आली? जर मीरा आली नाही तर सगळा प्लॅन फिसकटेल. तेव्हा दादासाहेब बोलतात की हे बघ माया, तर तू जायचा विचारच केला आहेस तर आम्ही तुला अडवणार नाही, पण कुठे जाशील हे सांग. मी ड्रायव्हरला बोलवतो आणि तुला तिथे सोडण्याची व्यवस्था करतो. तेव्हा अथर्वही बोलतो की कीप इन टच आणि काही गरज लागली तर सांगशील. तेव्हा माया येते मी म्हणून जायला लागते. तेव्हा माया आपली बॅग घेऊन दरवाजा डोर ओलांडणार तेवढ्यात मीराचा आवाज येतो, थांब माया. मीराकडे सगळे बघायला लागतात. मीरा पुढे येते, डोअरच्या बाहेर येते आणि मायाकडे बघते. तेव्हा माया रडत रडत येते आणि मीराला मिठी मारते. तेव्हा माया मुद्दाम नाटक करून रडून म्हणत असते की मीरा, मला माहिती तू हे नातं मान्य करणार नाहीस, त्यामुळे मला जाऊ दे, मला थांबवू नको मीरा. त्या मीरा रागाने मायाला दूर करते आणि बोलते की आता सगळ्या गोष्टीवरून हे कळलंय मला की तू माझी बहीण आहेस, पण जर या घरात तुला राहायचं असेल तर तुला सगळ्यांसमोर एक कबूल करावं लागेल की तू या घराच्या सुनेचा, अथर्वच्या बायकोचा, या घरातल्या लक्ष्मीचा खून केला आहेस. ही मीरा आणि माया बाहेर बोलत असतात म्हणून घरातल्यांना त्यांचा आवाज काही ऐकायला येत नसतो. तेव्हा मीरा मायाला बोलत असते की माया, हे तू सांग नाहीतर मी सांगेन. तेव्हा माया बोलते की मीरा प्लीज माझं एकदा ऐकून घे. इतकी सगळे वर्ष जे काही झाले त्या गोष्टी मी सगळ्या माझ्या मनात ठेवल्या आहेत. मला फक्त तुला सांगायचे आहे, प्लीज माझं ऐकून घे. इकडे नर्मदा बोलत असते की काय बोलतायत हे, ऐकायला पण येत नाही आहे. तेव्हा मीरा मायाला बोलते ठीक आहे आणि मायाचा हात धरून मायाला घरात घेऊन येते आणि सगळ्यांसमोर ती बेडरूममध्ये घेऊन जाते. इकडे मंजिरीला थोडं टेन्शन येत असतं की काय चाललं आहे म्हणून. मीरा मायाला घेऊन येते आणि बोलते की बोल. आणि तिला सांगते की तू एका लहान मुलीपासून, एका नवऱ्यापासून त्याची बायको हिरवली आहे. तेव्हा माया बोलते थँक्यू, माझं म्हणणं ऐकून घेतलं. तेव्हा माया मीराला सांगत असते की आपण लहानपणापासून एकत्र वाढलो, एकत्र खेळलोय, खूप चांगलं बॉन्डिंग होतं आपलं. माझं आणि अंबिकाचं खूप छान बॉन्डिंग होतं. तेव्हा अथर्व आला. अथर्व नुकताच आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून भारतात परतला होता. तेव्हा माया सांगते की एक दिवस तो मंजिरी मॅडम सोबत आश्रमात आला आणि पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडले मी. इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट.
माझ्या स्वप्नातला राजकुमार होता तो. पण कसं असतं ना मीरा, अनाथ मुलींनी स्वप्न पाहायची नसतात. मग मी स्वतःच्या मनाला समजवलं. पण माझं नशीब बघ ना मीरा, दुसऱ्याच दिवशी मंजिरी मॅडम अनाथ आश्रमात आल्या आणि त्यांनी ठरवलं, त्यांनी सगळ्यांसमोर डिक्लेअर केलं की अथर्वचं लग्न एका अनाथ मुलीशी होईल. मग माझे ड्रीम्स, माझे होप्स पुन्हा रिवाईव्ह झाले. मला खात्री होती मीरा की अथर्व मलाच पसंत करणार. पण त्याने अंबिकाला पसंत केलं. त्याला अंबिका आवडू लागली. मला खूप वाईट वाटलं. मी खूप खचले ग, पण तेवढीच आनंदी अंबिकासाठी होती. माझी बेस्ट फ्रेंड होती ग ती. अंबिकाला एवढा चांगला नवरा, हे नातं, हे रामपुरींचं घर सगळं मिळणार होतं. पण कदाचित मीरा, तुला एक सांगू, माझी विल पॉवर स्ट्रॉंग होती. माझंसुद्धा या घराशी नातं जोडलं गेलं. अंबिका मलासुद्धा या घरात घेऊन आली. अंबिकाने मंजिरी मॅडमला रिक्वेस्ट केली आणि मलासुद्धा या घरात आणलं. पुढे अंबिकाचं आणि अथर्वचं नातं फुलू लागलं. त्यांना वेदासारखी एक गोंडस मुलगी झाली. पण मीरा, मी पण शेवटी माणूस आहे ना गं. माझ्या स्वप्नातला राजकुमार माझ्या डोळ्यासमोर एका दुसऱ्यासोबत संसार करतोय, तर माझं काय झालं असेल. खूप वाईट वाटलं माझ्या मनाला आणि मला कळलंही नाही. आणि हळूहळू माझ्या मनात अंबिकाबद्दल वैर सुरू झालं. अगं आयुष्यभर एकटेपणा सहन केलेली मी. जेव्हा माझी वाट चुकली तेव्हा मला समजवायला ना आई होती ना माझे बाबा. बोल ना मीरा, बोल, मी काय करू. अगं माझी स्वप्न ही माझ्यासमोर अंबिका जगत होती. माझ्या मनातला राग, द्वेष, असूया कधी वाढला मलाच कळालं नाही. एके दिवशी असंच अंबिका आणि अथर्वचं जोराचं भांडण झालं. अंबिकाने मला कॉल केला आणि अथर्वसाठी एक सरप्राईज प्लॅन आखला. गेस्ट हाऊस छान सजवलं, फुगे लावले, केक सुद्धा आणला. तेव्हा मीरा मायाकडे बघते आणि बोलते, माया. तेव्हा मीरा बोलते, गेस्ट हाऊसच का? तेव्हा माया बोलते, अगं भांडण खूप मोठं सरप्राईज होतं ना, म्हणून मी गेस्ट हाऊस निवडलं. म्हणजे हे मी माझ्या मैत्रिणीसाठी चांगल्यासाठीच केलं. पण माझ्या मनात ना एक निगेटिव्हिटी भरलेली आणि शेवटी माझ्या मनातली निगेटिव्हिटी ही जिंकली. आणि मग शेवटी अंबिका तिथे आली. तिने हे सगळं बघितलं. सगळं बघून, सरप्राईज बघून ती खुश झाली. आणि ती खूप खुश बघून ना मग माझ्या डोक्यात ती गेली. आणि मला माहिती काय झालं. आणि जे काही येईल ते मी माझ्या हातात घेतलं आणि तिच्या डोक्यात मारलं. अंबिका जमिनीवर पडली आणि मी बघितलं तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. आणि नंतर मी बघितलं तर ती जिवंत होती. आणि अंबिकाला मी अशा अवस्थेत बघितलं. मी घाबरली. मला वाटलं तिथे अथर्व येणार. मी घाबरून तिथून पळून गेली. बट आय स्वेअर मीरा, मी गेस्ट हाऊसला आग नाही लावली. गेस्ट हाऊसला आग कशी लागली मला नाही माहीत. हे सांगताना माया खूप खुश होत असते. ती मीराकडे तिरप्या डोळ्याने बघते. मीरा विचारत पडते आणि एपिसोड संपतो.